पुंडलिक वरदास विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु दादा महाराज की जय। श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मती होईल मंदा। श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखविती निज परमानंदा। श्री गणेशाय नमः जय जय अधिक कमलनयना दुष्टदानसुरमर्दना भक्त कामचकोर चंद्रानना यादवेंद्र आदिपुरुषा हे पयोब्धिवासाय दुकुल तिलका पुढे बोलवी कथा नका जेने श्रोतिया चित्त दोंदिका आनंदाब्दी उतंबळे। मागील अध्यायी सौराष्ट्र ग्रामी गोरक्षाने मिननाथा मारुनी पुन्हा उठविले परीक्षा देऊनी श्री गुरु भावने अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा सद्गुरु श्री दादा महाराज चातुर्मासे अधिकरून समस्त संतांच्या कृपाशीर्वादाने चालत आलेला हा 40 दिवसीय फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असणारा दिव्य भव्य सोहळा आणि त्याचा असणारा हा आजचा 23वा दिवस। आजच्या अध्यायाचं चिंतन 23व्या अध्यायाचं चिंतन करत असताना पूर्वमीमांसा ही माहीत असावी या अनुषंगाने मागील अध्यायामध्ये आपली कथा इथपर्यंत आली होती की गोरक्ष आणि मच्छिंद्रनाथ राज्यातून निघाल्यानंतर मार्गाने चालत असताना ते अशा ठिकाणी पोहोचले की ज्या ठिकाणी मच्छिंद्राचे गोरक्षाचे आणि जालिंद्रनाथ शिष्य कानिफाची भेट झाली होती। पुढे मैनावतीची भेट घेतली, त्या ठिकाणी 3 रात्र राहिली आणि पुढच्या मार्गक्रमणाला लागले। तिथं सौराष्ट्र नावाचं एक गाव आहे आणि सौराष्ट्र नावाच्या गावामध्ये प्रातःकाळी भिक्षा मागून आल्यानंतर मच्छिंद्रनाथाने आज्ञा केली की मीननाथ हा बाहेर स्वच्छासाठी बसला आहे, त्याला धुवून आण। अशा पद्धतीने तिथे गेला। गोरक्षाने मात्र त्याला आतून बाहेरून चांगलं धुतलं गेलं आणि त्याची कातडी या ठिकाणी असणारी त्या छपरीवर वाळू घातले। मच्छिंद्रनाथ येतात, त्यांनी विचारलं शिष्याला की माझा मुलगा कुठे आहे, मीननाथ कुठे आहे। अशा पद्धतीने विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराज तुकू घातला, वाळू घातला। असं ऐकल्यानंतर गुरुने बघितलं तर दुःख झालं गुरुला आणि गुरुसाठी पुन्हा त्या ठिकाणी उठवण्यात आलं। इथपर्यंत आपली कथा आली होती। असं झाल्यानंतर हे दोघं गुरु आणि शिष्य पुढच्या मार्गाला लागले। गोदा संगमी करुणी स्नान आत्मलिंग शिवाचे भावे पूर्ण करुण्या सव्य गोधा तीर्थ तते धरुण न पश्चिम देशे गमताती तो बाळा लिंगातील लिंग समर्थो औंध्यानी पळले वैजनाथ ते करुण्या सव्य गोधा तीर्थ घेऊन या चालले ते मार्गे चालला गोधा सव्य हे वाल्मिक स्थान विपणेय गर्भगिरी पर्वत प्राज्ञ येऊन या तेथे पोहोचले। चालत असताना त्यांनी औंढ्या नागनाथ परळी वैजनाथ त्याच्यानंतर घृष्णेश्वर आदी करून ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आहे आणि त्या गोदावरीच्या काठेने सव्य म्हणजे उजव्या बाजूने त्यांनी चालायला सुरुवात केली, उजव्या हाताच्या बाजूने। आणि चालत असताना ज्या ठिकाणी वाल्मिकी ऋषींनी तपश्चर्या केली अशा त्या गर्भगिरी नावाच्या पर्वताच्या पायथ्याशी गुरु शिष्य त्या अरण्यामध्ये जात आहे। अतिशय भयावह असं ते अरण्य आहे, जिथे वाघ, सिंह, हत्ती वगैरे हिंसक प्राणी आहे। आणि अशा अरण्यामध्ये जात असताना मच्छिंद्रनाथ आपल्या शिष्याला या ठिकाणी विचारतात, बाबा या अरण्यामध्ये तुझं काही भय वाटतं का?
आहा हे अरण्य सुरस बसनने सविले भूदेवीस हरतवरणे कुसुम पदरासन कुंकोबा माते मिळविली आयशा परी कानन अचाट दर्शन नो हे महिपाठ तेथे पाहुणी मच्छिंद सुबट मना माझी दचकला कवणी अरथी कनकवीट होती झोडीत तस्करे कोणी हरेल ते तन म्हणून चित्ती विस्मित तैशेनो हे अनिकर्थ गोरक्षाचा लोभी स्वार्थ पहावया परीक्षेत मच्छिंद्रनाथ उदयला महाराज सांगतात या ठिकाणी असणार ते कानन ते अरण्य अतिशय भयावह आहे, भीतीदायक आहे. आणि अशा अरण्यामध्ये श्री गुरुनाथ मच्छिंद्रांनी गोरक्षाला प्रश्न केला, बाबा इथे काही भय आहे का? याची कारणपूर्व मीमांसाशी सांगितली. ते भय वाटायचं कारण, दचकण्याचं कारण ते असं आहे की ज्या वेळेस श्रीराज्यातून गुरु शिष्य हे निघणार होते त्यावेळेस त्या मैनांकिनीने एक सोन्याची असणारी वीट ही मच्छिंद्रनाथाच्या झोळीत टाकून दिली आणि ती वीट आपल्या झोळीत आहे हे मच्छिंद्रनाथाला ठाऊक होतं. त्यामुळे ते घाबरले. असं या ठिकाणी वर्णन आलंय. त्या बाजूने अशी एक कार्यमीमांसा सुद्धा सांगितली. कारण मीमांसा अशी सांगितली की असं भय वाटण्याचं कारण मच्छिंद्राचं एक दुसरं पात्र या ठिकाणी आहे. श्री मच्छिंद्रनाथांना असं वाटलं की या ठिकाणी आपण गोरक्षनाथाची परीक्षा घेऊ, अन्यथा मच्छिंद्रनाथाला भय वाटण्याचं कारण काय की ज्यांनी सकल देवतांना जिंकलं, भूतांना जिंकलं, ज्यांच्या कळतळावर म्हणजे हातावर श्री शिवाचं कालिका नामक अस्त्र विद्यमान आहे, ज्यांनी मारुती रायाला जिंकलं, भूतांना जिंकलं. 5व्या अध्यायात आपण वर्णन केलं आहे अगोदर की 5व्या अध्यायामध्ये श्री मच्छिंद्रनाथांनी भूतांचा असणारा भूतांसोबत रणसंग्राम केला. अष्टकोटी चामुंडा जिंकल्या. त्याच्यानंतर असणाऱ्या ते 8 भैरव जिंकले. खरतर असणारी अशी तपश्चर्या करून वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धीची प्राप्ती करून घेतली. असे नाथ या चोऱ्यांच्या भीतीने भयभीत होतील काय, हा एक प्रश्न इथे उद्भवतो. म्हणून या ठिकाणी ग्रंथकारांनी आपल्याला स्पष्ट केलं आहे की इथं फक्त केवळ आणि केवळ गोरक्षनाथाची प्रचिती बघावी किंवा गोरक्षनाथाचा परीक्षा बघावी हा अर्थ मनात घेऊन त्यांनी गोरक्षनाथांना प्रश्न विचारला की बाबा ह्या अरण्यामध्ये काही भीती आहे का? तन्याये मच्छिंद्रनाथ पाळू न शके तस्कर भयाते परी श्री गोरक्षाचे चित्ते परीक्षाचे उदवेले. या ठिकाणी ते सांगण्यात आलं की परीक्षा घेण्यासाठी मात्र असणार गोरक्षनाथाची परीक्षा घेण्यासाठी मच्छिंद्राच्या मनात असं आलं असावं. परम पूर्ण व्यक्त तरुदाती जेथे अलकान पडे दृष्टी ऐशे कानन कर्कशे पोटे मज भयाजी संचरले तळे बाया बाळा प्रज्ञावंता आहे की नाही भय सांग आता तस्कर भयाची समूळ वार्ता काननात न येऊया. आणि प्रश्न विचारला, बाबा गोरक्षनाथा माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. ह्या अरण्यामध्ये ह्या भयान असणाऱ्या जंगलामध्ये सूर्याचे किरण सुद्धा पोहोचू शकत नाही अशी दाट झाडी आहे. मला असं वाटतं या अरण्यामध्ये चोराचं भय आहे का ते मला सांग. अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना विचारत आहे. हे विचारल्यानंतर गोरक्षनाथ या ठिकाणी विचार करतात की गुरूंना हे भय कशासाठी आलं, का उत्पन्न झालं असावं.
तरी मनात येतं गोरक्षनाथाच्या की श्री गुरूंजवळ काहीतरी धनसंपत्ती आहे, त्यामुळे असं असणारा भय श्री गुरूंच्या चित्तामध्ये या ठिकाणी आलं असावं. आधी असे करत ते विचार करत पुढे चालले. जसं जसं अरण्य ते जंगल अति भयावह दिसतंय, भयानक होतंय, अति दाट होतंय, त्या पद्धतीने गोरक्षनाथाला श्री मच्छिंद्रनाथ अशा पद्धतीचा प्रश्न विचारतो. काही काळ लोटला, पुढे एक पाण्याचं सरोवर त्या ठिकाणी दिसलं. मच्छिंद्रनाथ म्हणतात, बाळा पाणी या ठिकाणी आहे, तर आपण प्रातःविधी या ठिकाणी आवरू, म्हणजे स्नान संध्या वगैरे प्रातःकर्म जे आहे ते आपण या ठिकाणी करू, मागितलेली भिक्षा आपण भक्षण करू, मग पुढे जाऊ. असं सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथांना या ठिकाणी असणार गोरक्षनाथांनी वंदना केली. स्वामी, तुम्ही या ठिकाणी प्रातःविधी तुमचा करावा, आम्ही काही अंतरावर चालतो हळूहळू, असं मात्र या ठिकाणी गोरक्षनाथ म्हणतात. आणि मीननाथाला कडेवर खांद्यावर घेऊन या ठिकाणी गोरक्षनाथ पुढे निघाले. आता मच्छिंद्रनाथ स्नानासाठी त्यांच्या नित्यकर्मासाठी या ठिकाणी गेले आहे. गोरक्षनाथ हळूहळू पुढे चालले. चालत असताना बराच अंतरावर, जवळपास 3 ते 4 योजन म्हणजे 16-17 किलोमीटर जवळपास ते पुढे गेले. त्यावेळेस चालणं खाणं पिणं हे व्यवस्थित होतं म्हणून, आणि अवतारी पुरुष होते म्हणून हे शक्य आहे असं सांगितलं गेलं. साधारणतः आपण जाऊ द्या, जास्ती नाही, 4.5 ते 3-4 किलोमीटर पकडून चालू. 3-4 कोस सांगितलंय, पण 3-4 किलोमीटर पकडून चालू. इतक्या लांब ते गेले आणि गेल्यानंतर मागे ते गोरक्षनाथ वळून पाहताय, श्री गुरुनाथ आपले दिसत नाहीये. श्री गुरूंनी त्यांची झोळी असणारी गोरक्षाजवळ दिली होती. आता ह्या झोळीत नेमकं काय म्हणून गोरक्षनाथ ती झोळी चाचपून बघायला लागली. झोळीत बघितलं तर त्याच्यामध्ये एक सोन्याची वीट त्यांना अशा पद्धतीची दिसली. पुढे जाता शतपावली तो कक्षेतून जोडी काढली, त्यात ते देखते उत्तम वीट हतकाची दृष्टी पाहताची दृष्टी कनक वीट मने फुकाची ब्याला मच्छिंद्रनाथ सुबट मग दात लक्षणे तृण अपाट झुंकारुणे ताकिली त्या एका. पुढं अंतरावर गेल्यानंतर बघितलं ती झोळी काढून त्याच्यात कनक म्हणजे सोन्याची एक वीट आहे. आणि गोरक्षनाथ मनामध्ये विचार करतात, उगीच गुरुदेव ब्याले, ही काही भ्यायची वस्तू आहे का, आणि जास्तच भीती याच्यानंतर गुरूंना वाटणार नाही, म्हणून आपण एक कार्य करू, ही सोन्याची वीट या ठिकाणी फेकून देऊ. असा मनात विचार करून गोरक्षनाथाने ती वीट सोन्याची घेतली, धरली आणि फेकून दिली एका गवतात. दाट जिथं गवत होतं. हे शक्य फक्त योग्याला आहे. यदा कदाचित संसारिक माणसाला या ठिकाणी थोडं जरी सुवर्ण सापडलं तरी लोभ उत्पन्न होतो, पण साधकाची ही स्थिती असते की त्या ठिकाणी साधकाला कशाही पद्धतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये लोभ त्यांना आकर्षित करू शकत नाही. लोभ त्यांना कोणत्याही पद्धतीने त्यांना आकलन त्याचं करू शकत नाही. म्हणून श्री गोरक्षनाथांनी कनकाची, हाटकाची किंवा सोन्याची वीट, तिघांचे अर्थ सारखेचे. हाटक म्हणजे सुद्धा सुवर्ण आहे, सोनं आहे. कनक म्हणजे सुद्धा त्याला सुवर्णच म्हणतात. दोघांचाही अर्थ मराठीमध्ये सुवर्ण आहे. अशी सोन्याची वीट ती धरली आणि या ठिकाणी फेकून दिली. हे फक्त साधक वृत्तीला पोचलेल्या माणसाचं. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायाला अनंत नजराने पाठवले होते, हे सगळ्यांना कथा माहिती आहे, पुनश्च सांगण्याची गरज नाही. माणिक, मोती, पोवळे, हिरे, अनेक प्रकारचे खजिन्याची नजराने जगद्गुरूंना पाठवल्यानंतर त्यांनी प्रार्थना केली, महाराज
हे आम्हाला नको, तुम्ही तुमच्या स्वराज्यासाठी वापरा. सोने चांदी आम्हा मृत्तिके समान, आम्हाला हे केवळ माती आहे. आमच्याकडे ह्या गोष्टीची, ह्या उपाधीची एरते माईक, दुःखाची सरणी. आमच्यासाठी हे माईक आहे, नाशिवंत आहे. आम्ही अविनाशी स्वरूपाला प्राप्त करून घेतलेलं आहे. त्यामुळे आम्ही या नाशवान तत्वामध्ये गुंतत नाही. अशा पद्धतीने मग सोन्याची वीट फेकून दिली. मीननाथाला पुनश्च खांद्यावर घेतलं आणि गोरक्षनाथ पुढे चालायला निघले. परत थोडंसं 100 पावलं गेल्यानंतर एक उंबराचं झाड आहे. त्या ठिकाणी एक जिरा आहे. जिऱ्याला अतिशय नितळसार पाणी आहे, निर्मळ असं पाणी आहे. आणि त्या ठिकाणी असणारं गोरक्षनाथांनी स्नान करायचं ठरवलं. म्हणून मीननाथाला खाली उतरवलं, स्नान केलं, कपडे घातले. त्याच्यानंतर गंध भस्म धारण केलं, रुद्राक्ष माळा धारण केला, कंथा धारण केली, शिंगी शाळंगी जवळ घेतली आहे. आणि हा सगळा विधी उरकसतो त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आले. त्यांनी स्नान संध्या केली आणि झाल्यानंतर मात्र दोघांनीही आपापल्या झोळ्या घेतल्या आणि पुढे मार्ग ते मीननाथाला खांद्यावर घेऊन क्रमण करू लागले, चालू लागले. पुढे गेल्यानंतर मच्छिंद्रनाथाला या गोष्टीची कल्पना नाहीये. म्हणून पुनश्च मच्छिंद्रनाथ प्रश्न विचारतात की बाबा गोरक्षनाथा, या ठिकाणी काही डर आहे का, भीती आहे का? गोरक्ष एकही काहीच उत्तर द्यायला तयार नाही. अगदी गुपचूप चाललेला आहे. मग पुढे काही गेल्यानंतर पुन्हा प्रश्न विचारला, काय इथे काही भीती आहे का? आयशे मच्छिंद्र म्हणता मच्छिंद्रनाथ, अवश्य म्हणे त्यास. मग स्कंदी वाहुनी मीननाथ, कक्षे झोळी घातली परी, घालता कक्षे झोळी वदन वस्त्र लागे हस्त कवळी. मग मनात म्हणे प्रताप बळी, भय येत्याच नांद तसे. या ठिकाणी उत्तर दिलं, महाराज याच्यात काहीही भय आता शिल्लक राहिलं नाही. जे काही भय होतं ते आता मागे राहिलं. गोरक्ष म्हणे वागोत्तर, म्हणे महाराज जड असता डर. जड आहे तोपर्यंत डर होता, आता जड नाहीये. कार्यमीमांसा लक्षात घ्या, याच्या मागचं गुह्य लक्षात घ्या. जड आहे तर डर आहे. जड संपलं, डर संपला. जड संपलं, डर संपला. जड देह आहे आणि या देहाची ज्या वेळेस ममता नाहीशी होते, संसारावरची आसक्ती नाहीशी होते, संसारावरचं प्रेम ज्या ठिकाणी आणि ते प्रेम भगवत चिंतनामध्ये ज्यावेळेस रममान होतं, तल्लीन होतं, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. मग त्यावेळेस अग्नितत्वाला प्राप्त होतं मनुष्य. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागू नेधी पाप पुण्य अंगा. आता आम्हाला कसल्याही पाप पुण्याची, कर्माची किंवा संसाराची भीती नाही. जड आहे तोपर्यंत डर आहे, आसक्ती आहे तोपर्यंत डर आहे, संसारावरचं ममत्व आहे तोपर्यंत डर आहे. एकदा संपलं म्हणजे काळजी संपली. तुका म्हणे घालू तयावरी भार, आणि घातल्यानंतर मग मात्र तुका म्हणे भार घातलियावरी तो कैवारी होतो. योगक्षम त्याचा तो चालवतो. जाणे जड भारी किंवा
सततं कीर्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां सर्ववियुक्तात्मां योगक्षेम वहाम्यहम्. मी त्याचा चालवतो. भगवान परमात्मा सुद्धा सांगतात की जो माझ्यावर भार वाहतो त्याचा योगक्षेम मी चालवतो. म्हणून त्याला चिंता अशा पद्धतीची नसते. चिंता निमाली चिंतने. आमचं चिंतन या ठिकाणी एवढं झालं त्यामुळे आमचे चिंतेचा रास झाला. म्हणून म्हणता आलं बरे झाले देवा काढिले दिवाळे बळे या दुष्काळी पिढाची. या ठिकाणी त्याच पद्धतीने गोरक्षनाथाने ती वीज फेकून दिली. सरळ सांगितलं, जोपर्यंत गुरुनाथांना सांगण्यात आलं की जोपर्यंत डर आहे तोपर्यंत त्या ठिकाणी भीती होती. आता डर गेला मात्र भीती नाहीये. पण या ठिकाणी गोरक्षाने एक गंमत केली आहे. त्या विटेच्या वजनाचा एक दगड असणारा मच्छिंद्रनाथाच्या झोळीत टाकला. बरोबर निघाले. परत विचारलं खरे भीती आहे का? म्हणे दर होता म्हणून दर गेला. जर गेला आता मागे भीती नाहीये. अशा पद्धतीच्या गोरक्षनाथाची या ठिकाणी विचार पाहून मग मच्छिंद्रनाथ थोडेसे घाबरले. त्यांच्या गोरक्षनाथाकडून झोळी घेण्यात आली. बघायला लागले तो गोरक्षनाथाने गर्भगिरी नावाच्या पर्वताच्या त्या शिखरावर मच्छिंद्रनाथाला नेऊन ठेवलं आणि खाली ते मीननाथाला आणण्यासाठी पुन्हा आले. गुरुला नेऊन पोहोचवलं आणि आता गुरुच्या मुलाला घ्यायला ते खाली पर्वताच्या पायथ्याशी येतात. दोघही गुरुबंधू त्या ठिकाणी निघाले आणि त्या अवसरामध्ये त्या अवसरदीमध्ये त्या वेळामध्ये मच्छिंद्रनाथांनी आपली झोळी तपासून बघितली. त्याच्यात ती सोन्याची वीट नाहीये, त्याच्या वजनाचा एक दगड आहे. मग त्या ठिकाणी गोरक्षनाथ येतात. आल्यानंतर मात्र गुरु त्यांना अशा पद्धतीने वाईट बोलायला सुरुवात करतात की तू माझं या पद्धत धन घेतलं, तू माझं त्या धनाची चोरी केली आहे, तूच त्या ठिकाणी असणारा घातकी आहे, तूच माझा या ठिकाणी घात करणारा आहे, पहिले सुद्धा तूच माझ्या मुलाला मारलं होतं. अशा पद्धतीच्या बरेच पद्धतीने तू कोण आहे, तू माझा शिष्य नाही आहेस, तू केवळ पाखंडी आहेस, तू मूर्ख आहेस. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी बोलायला लागले. गोरक्षनाथ घाबरतात. गुरु मला ओळख द्यायला तयार नाही, मी कोण आहे म्हणून हे ओळखायला तयार नाही. गोरक्षनाथ घाबरतात आणि मग मात्र आता गुरुची या ठिकाणी भ्रांती फेरावी. मग त्याची आवश्यक दोन्ही सिद्धी वेचल्या झाल्या. मग मात्र गोरक्षनाथाने या ठिकाणी सिद्धिमंत्राचा प्रयोग केला. सिद्धिमंत्राच्या प्रयोगाने ती विभूती त्या पर्वतावर टाकण्यात आली आणि संपूर्ण हा गर्भगिरी सोन्याचा केला. महाराज तुम्हाला जे लागेल ते या ठिकाणून सोनं द्या. तुमची एक वीट काय, असे हजारो पर्वत तुमच्यासाठी सोन्याचे करतो. त्यावेळेस लक्षात आलं, साधकाची दशा लक्षात आली. म्हणजे बाळा तू एवढा मोठा परीस माझ्यासोबत असताना मला त्या सोन्याच्या विटेची गरज नाहीये. पण मग मात्र गोरक्षाने या ठिकाणी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही एवढे समर्थ आहात, अतिचा टाकून ही राजहंस व्यर्थ करू काय पोयवालस की कामधेन वाजता ग्रासांतर्क माझे गरोदरी. एवढा तुम्ही समर्थ आहात, सगळं करते धरते आहात, मग तुम्ही हा शोक काय केला? काय कारण मीमांसा होती? का तुम्ही असं केलं? त्यावेळेस ती सोन्याची वीट तुम्ही आणली का? ह्या मायात का पडली? या लोभात का पडली? लोभ वाईट आहे, पापाचा बाप आहे. लोभ हा पापाचा बाप सांगतं शास्त्र. आणि असं असताना तुम्ही या लोभाच्या काय कशाच्यात पडले? मग असं सांगितल्यानंतर मात्र मच्छिंद्रनाथ सांगायला लागले की बाळा
मला ती सोन्याची वीट आणण्याचा एक उद्देश असा होता की आपल्या देशात म्हणजे आपल्या राज्यात आल्यानंतर ते सोन्याची वीट मोडावी, अनेक प्रकारचे साधू संतांना या ठिकाणी भंडारा करावा, जेवू घालावं आणि काहीतरी सत्कर्मी ते आणलेलं सोनं घालावं या ठिकाणी, असा माझा मानस होता. त्यामुळे ती राज्यातून मी वीट आणली, बाकी काहीही उद्देश नाही. मग महाराज तुम्ही जर म्हणसाल तर या ठिकाणी मी सगळ्या ऋषींना बोलवतो, संतांना बोलवतो, जपी तपी ध्यानी यांना बोलवतो आणि सगळ्यांना जेवू घालतो, त्याची तुम्ही काळजी करू नका. अशा पद्धतीने गोरक्षाने सांगितल्यानंतर हातामध्ये गंधर्व विभूती घेतली. गंधर्व नामक एक मंत्र म्हणला आणि ती विभूती आकाशाकडे फेकली. त्यानंतर चित्रसेन नावाचा गंधर्व त्या गर्भगिरी पर्वतावर उतरतो आणि उतरल्यानंतर महाराजांच्या मच्छिंद्रनाथाच्या श्री चरणकमलावर मस्तक ठेवतो. गोरक्षनाथांना नमस्कार करतो. महाराज काय आज्ञा आहे ती सांगा. त्यावेळी सांगितलं, तू हे गंधर्वनाथा तू काय कर, तुझे जेवढे साथीदार आहे त्यांना बोलव आणि त्यांना ह्या आठही दिशाला पाठव. जेवढे ह्या पृथ्वी तलावर संत महात्मे आहे त्यांना त्या ठिकाणी गोळा करण्याचं तू कार्य कर. मग जेवढे जपी तपी संन्यासी आहे गंधर्वांना बोलवण्यात आलं, सगळ्यांना सगळीकडे पाठवण्यात आलं. या ठिकाणी नंतर गोरक्षनाथाने अष्टमहासिद्धींचं आवाहन केलं आहे आणि सगळ्यांना ज्यांना त्यांना काम या ठिकाणी वाटून दिले. मग गंधर्व चित्रसेने सांगितले वर्तमान दिशा प्रेरणा प्रज्ञावंते सांगितली. जपी तक्की योगीश्वर गुप्त प्रगती अनिले सकळ नवनाथादी ऋषी मंडळ सर्व येऊन पोहोचले. आता तिथं कोण कोण आले ते पण आपल्याला बघायचंय. त्यापैकी कोण कोण आले, शुक दत्तात्रय याज्ञवल्की वशिष्ठ वामदेव कपिलशकी व्यास पराशर नारद ऋषी वाल्मिकादी पाचारिले 88 सहस्र ऋषी भार स्वर्गावून उतरले देव किन्नर गणगंधर्वादी वसुदेव लोक सकळ अपार लोकावर पातळे. कोण कोण आले, शुक ऋषी आले, दत्तात्रय आले, याज्ञवल्की ऋषी आले, वशिष्ठ आले, वामदेव आले आहे, कपिल ऋषी आले, पराशर आले, व्यासांचे वडील श्री वेदव्यास या ठिकाणी आज आले, नारद आले. 88 सहस्र ऋषी या ठिकाणी जमा होतात. त्याच्यानंतर स्वर्गातले देव गण गंधर्व अप्सरा किन्नर या ठिकाणी येतात. उपरीचर नामक वसू या ठिकाणी वसू सगळ्यांना घेऊन या ठिकाणी येतो आणि आल्यानंतर मच्छिंद्रनाथांना किलोत्तरेचा या ठिकाणी समाचार सांगण्यात येतो. त्यानंतर ते स्वतःच्या राज्याला गेले हे कळल्यानंतर मच्छिंद्रनाथाला थोडं अवघड वाटतं. पण आता आनंद उत्सव आहे, भंडारा या ठिकाणी करायचा आहे. अशा पद्धतीने गर्भगिरीवर भंडारा करावा अशी श्री मच्छिंद्राची इच्छा ती गोरक्षनाथ या ठिकाणी पूर्ण करताय. आणि यानंतर असणार सगळे नाथांना भेटले, तर एकमेकांना साष्टांग नमस्कार घालण्यात आला आणि पुन्हा मच्छिंद्रनाथाने हातामध्ये विभूती घेतली. विभूती घेतल्यानंतर मात्र त्यांनी अष्टमहासिद्धींचं असणारं या ठिकाणी बोलवण्यात आलं. त्या अष्टमहासिद्धी कोण आहे तर त्यांची नावं आता ऐका. अनिमा, गरिमा, प्राप्ती, प्रतिमा, महिमा, ईशित्व, वशित्व आणि प्रतिमा अशा ह्या अष्टसिद्धी आहे. यांना बोलवण्यात आलं. यांनी सुद्धा येऊन श्री गोरक्षाला नमस्कार केला. त्यानंतर प्रत्येकाने त्यांना अन्न शिजवण्याचं सांगितलं, कोणाला काही करा, कोणाला सदा समायचन करायचं सांगितलं. बऱ्याचशा देवता त्या ठिकाणी आल्या आहे. मग तेथेची अवश्य म्हणून ही सिद्धी वेचत्या झाल्या आपल्या बुद्धीप्रमाणे त्यांनी अन्न शिजवलं. किती तर पर्वताच्या पर्वत अन्नाचे त्या ठिकाणी त्यांनी आता ते सिद्धी आहे काही क्षणामध्ये निर्माण केलं. नंतर मात्र सडा समायचन म्हणजे ती जागा स्वच्छ करण्यासाठी, भंडाऱ्यासाठी जागा व्यवस्थित करण्यासाठी सटव्यांना पाचारण केलं. सटव्या बोलवल्या. सटवी माहिती ना, हां, सटवी 5वीच्या दिवशी जी बाळाच्या कपाळावर लिहिते त्याला सटवी म्हणतात. आता प्रत्येक जनावरासाठी वेगळी आहे, माणसासाठी वेगळी, जनावरासाठी वेगळी, पक्ष्यासाठी वेगळी. ती कोणाकोणासाठी ते पण आपल्याला बघायचं आहे.
कोणकोणत्या सात प्रकारच्या सातव्या सांगितल्या ग्रंथामध्ये. त्या उत्पत्ती स्थानी जन्मकाळा, जन्मवोनी लक्ष्मी आणि बाळा, विधी अक्षरे लिहिती भाळा, वाचोनी सत्व्या पाहती, जरी सप्तसत्व्या मानवाशी, शोभा न मिळवे असुर प्रदेशी. 7 प्रकारच्या सातव्या. पहिली सातवी आसुरांसाठी सांगितली. आसुरी सातवी तिला म्हणतात. ती आसुरांच्या कपाळावर, आसुरा जातीमध्ये जे जन्माला येतो, क्रूर जातीमध्ये जे जन्माला येतं त्याच्यावर लिहिण्यासाठी, त्याच्या कपाळावर लिहिण्यासाठी त्या वेगळी सातवीची रचना केली. एक वृषभ अश्व, गावाचे पशु म्हणजे गावातले पशु जे आहे, प्राणी आहे, त्यांच्यासाठी घोडसत्वी नावाची सटवी आहे. तिने त्या पशूंच्या पाळीव जे प्राणी आहे त्यांच्या घोडसत्वीने त्यांच्या कपाळावर लिहायचं त्यांचं भविष्य. वासव सटवी खेचराशी, पक्षी कुळाशी मिळवित असेल. वासव खेचरे नावाची पक्षीच्या कपाळावर ब्रह्मलिखित लिहिलं जातं. अंबुधा सटवी जलचळात, अंबुधा नावाची सटवी जलचर म्हणजे पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांच्या कपाळावरती लिहिते. सबुधा सटवी उददी जात, आणि सबुधा नावाची सटवी, उददी म्हणजे उभयचर, पाण्यात आणि जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या कपाळावरती लिहिते. आयशी कामी सटव्या सात, कमलोद्भवे निर्मिल्या. अशा प्रकारे वेगवेगळ्या 7 प्रकारच्या सटव्या. त्याही 7 सटव्या सातही परिचारिका, सडा चांबर्जन करते का, याही वाढणे आधी दौंडिका जलदेवता दिल्यात. त्यांना झाड लोट सडा टाकणे, रांगोळ्या काढणे हे काम त्या सातव्यांना देण्यात आलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणारं श्रीमती गोरक्षनाथांनी पुन्हा जलदैवतेचं पाचारण केलं. जलदैवता बोलवल्या. पाण्याच्या देवता म्हणजे जल म्हणजे पाणी, पाण्याच्या देवता, आपल्या भाषेत त्याला आसरा असं म्हणतात. 7 आसरा राहतात. त्याचे नावं सुद्धा या ठिकाणी सांगितली. कुमारी, धनदा, नंदा, विकळा 3, लक्ष्मी, विख्याता, प्रबाळा आणि ज्ञानमंगळा. अशा पद्धतीच्या 7 असणाऱ्या जलदैवता आहे. त्याच्यानंतर गंधर्वांनी काय करावं, देवाने काय करावं, त्यांचे कामं त्यांना वाटून दिले. गंधर्वांनी जे काही साधू महाराज आलेले त्यांना बोलवून आणणे, त्यांचे कुशल काय, कसं काय, त्यांना विचारपूस अष्टवसूंनी करावं. म्हणजे उपरिचर, परिचर, अधिचर, भूचर असे 8 वसू आहेत, त्यांनी करावं. या क्षेत्राचं रक्षण, इथं काही आगतीत घडू नये, रक्षणाची जिम्मेदारी, संरक्षणाची जिम्मेदारी भैरवावर देण्यात आली. उपरिचर नावाच्या वस्तूने दक्षिणा द्यायची आहे. आणि मच्छिंद्रनाथांनी सगळ्यांची पूजा करून प्रदक्षिणा करावी. अशा पद्धतीचा त्या ठिकाणी उत्साह चालू आहे. चित्रसेन गंधर्वपती तांबूल देत सर्वाप्रती, आणि जे तीर्थे गंगा भागीरथी, तोयवाडी सर्वाचे. गंगा भागीरथी जे तीर्थ आहे, समस्त तीर्थरूपी नद्या आहे, ते त्या ठिकाणी असणारे त्यांना सगळ्यांना पाणी देण्याचं कार्य करायचे. असं उत्तम असणारा तो सोहळा या ठिकाणी अशी आनंद स्थिती त्या ठिकाणी चालू आहे. आणि असं होत असताना मात्र असं होत असताना त्या ठिकाणी गोरक्षनाथाला या ठिकाणी असणारी गैनीनाथाची आठवण झाली आहे. कर्दम नावा पुतळा, मातीपासून निर्माण केलेला पुतळा, संजीवनी मंत्र म्हणत असताना जो पुतळा निर्माण झाला तो म्हणजे गैनीनाथ आहे. आणि अशा गैनीनाथाची आठवण जे श्री मच्छिंद्रनाथांची, आपलं श्री निवृत्तीदादांचे गुरु आहेत, त्या गैनीनाथाची आठवण या ठिकाणी गोरक्षनाथाला जातली. मग त्यानंतर त्यांनी सुलोचन नावाचा एक गंधर्व आहे, त्याला त्या ब्राह्मणाकडे, त्या ब्राह्मणाचं पुन्हा एकदा नाव सांगतो, मागे सांगितलं होतं, त्या बाईचं सुद्धा मी नाव सांगितलं होतं.
आणि माणसाचं सुद्धा. त्या बाईचं नाव आहे सर्वतोपरी आणि ब्राह्मणाचं नाव आहे मधु. मधु नावाच्या ब्राह्मणाकडे असणारा त्या ठिकाणी एक गंधर्व सुलोचन नामाचा पाठवण्यात आला. त्याच्या हातात पत्र दिलं मच्छिंद्रनाथांनी आणि त्या गैनीनाथाला या ठिकाणी आणायचं या ठिकाणी सांगितलं. आणि ते गावाचं नाव सुद्धा आहे, तो सुलोचन नावाचा गंधर्व त्या ब्राह्मणाच्या गावाला म्हणजे कनकनागिरी नावाच्या गावाला त्या ठिकाणी जातो आणि त्या बापाला आणि मुलाला या ठिकाणी असणारा पर्वतावर घेऊन येतो. आता हा गैनीनाथ 7 वर्षाचा झालेला. कथेमध्ये खूप लवकर वाटतो वय, त्याच्यामुळे तो 7 वर्षाचा झालाय गृहीत धरू. अति स्नेहाने करून लालन मने अवतारी करभंजन गैवी जन्मला गैनी नाम सर्वाला गे राखवी. मच्छिंद्रनाथांनी सगळ्यांना सांगितलं की हा गैनीनाथ आहे, करभंजन नावाचा नारायणाचा अंश आहे, यांचा हा अवतार अशा पद्धतीचा आहे. हा पुढे वारकरी संप्रदायाचे मूळस्तंभ स्थापन करणाऱ्या ज्ञानराजांच्या गुरुचा गुरु असेल असं भविष्य या ठिकाणी. हा देवाला उपदेश या ठिकाणी महादेवाचा गुरु होईल या ठिकाणी भविष्य सांगण्यात आलं. स्वतः महादेव सांगतात मच्छिंद्रनाथाला, आयशिया स्नेहाचा परमावसर तो पाहुणे आम्हालागी पुढे अवतार घेणे आहे मच्छिंद्रा. तरी त्या अवताराने मही मिरवी नामा पृथ्वी, तरी त्या अनुग्रहाची स्थिती गैनीनाथ वदवील. आम्ही जो अवतार घेऊ त्या अवताराला असणारा गैनीनाथ आम्हाला अनुग्रहित करेल. म्हणून तू काय कर, याला सर्व विद्या सांगून टाक, याला सर्व शास्त्रामध्ये सर्व विद्यामध्ये प्रवीण कर, जेणेकरून आम्हाला पुढे अवतार याच्यासाठी घ्यायचा आहे, तो आमचा अवतार सफळ होईल. याचे विद्या अभ्यासून सकळ अधिकारी करावा पूर्ण, मी अनुग्रह याचा घेईल पुढील ते अवतारी. ऐशी मग बोलवून गोरक्षास प्रत्यक्ष अनुग्रह गैनीनाथास, गोरक्षा करून देवविला. मग गोरक्षनाथाला या ठिकाणी बोलवण्यात आलं. गोरक्षनाथाला सांगण्यात आलं, बाबा हा तुझा शिष्य आहे, याला अनुग्रहित अशा पद्धतीने कर. त्या क्षणी त्याच वेळेस त्याच समयाला गोरक्षनाथांनी श्री गैनीनाथाच्या डोक्यावर हात ठेवला. नाथ संप्रदायाची दीक्षा देण्यात आली, गुरुमंत्र देण्यात आला आणि गोरक्षनाथ हा ब्रह्म सनातन पदाला प्राप्त झाला. आणि त्या ठिकाणी अनुग्रहाचा सुद्धा उत्साह या ठिकाणी पुनश्च झाला आहे. सर्व देवांनी प्रसाद या ठिकाणी ग्रहण केला. संत मंडळीच्या उपस्थितीमध्ये आणि साधू संतांच्या उपस्थितीमध्ये अनुग्रह देण्यात आला आहे. आणि अनुग्रहानंतर मात्र सगळे देव या ठिकाणी आपल्या आपल्या गावाच्या सगळ्या ठिकाणी आपल्या आपल्या विमानांमध्ये बसून या ठिकाणी निघून गेले. नंतर असणारा मच्छिंद्रनाथांनी सुद्धा मीननाथाला त्या उपरीचर नावाच्या वस्तूबरोबर म्हणजे आपल्या वडिलाबरोबर दिलं आणि याला आपल्या आईकडे सोडण्याची जिम्मेदारी उपरीचरवर दिली. नंतर मात्र त्या केलोत्तळेकडे सोडण्यात आलं. केलोत्तळेनं बघितलं मीननाथ आलाय, तिनं विचारलं, बाबा कसे आहे, तुझा मोठा भाऊ म्हणजे गोरक्षनाथ कसा आहे, या सगळी विचारपूस केली. अतिशय गहिवरून आलं. भावनिक प्रसंग या ठिकाणी उद्भवला. आणि त्यानंतर मात्र त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ कायमस्वरूपीचे वास्तव्याला गर्भगिरी पर्वतावर या ठिकाणी राहतात. तर ते कशासाठी, तो गोरक्षनाथ आपला त्या गैनीनाथाकडून अभ्यास करून घेण्यासाठी, त्याला अभ्यास शिक्षा प्राप्त करून घेण्यासाठी. त्यावेळेस या ठिकाणी कोण कोण राहिलं, मच्छिंद्रनाथ तर कायमस्वरूपीचे तिथे राहिले. आजही तागायतचे मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी समाधी स्वरूपाने आहे. श्री क्षेत्र सावरगाव या ठिकाणी मायंबा नावाने ते प्रसिद्ध आहे. असे दिव्य समाधी या ठिकाणी का घडल्या हे सुद्धा आपल्याला बघायचंय. आणि त्या ठिकाणी गर्भगिरी पर्वतावर कोण कोण राहिलं ते सुद्धा आपल्याला
त्या ठिकाणी बघायचंय. अदृश्य नगी प्रेरुण समस्ताना कुबेर गेला निगुण नेने नगते कनक वर्णन झाकाळून पै गेला. गोरक्षनाथाने कुबेराला त्या ठिकाणी असणार सगळ्या वस्तू दान करायच्या होत्या संतांना म्हणून कुबेराकडून घर मागितलं आणि तो कनकगिरी असणारा त्या कुबेराला दान केला. कुबेराने काय केलं मग मात्र तो कनकगिरी अदृश्य नावाचा मंत्र विभूती टाकून तो अदृश्य केला. सोन्याचा असणारा गर्भगिरी अदृश्य केला. सामान्य गर्भगिरी जो आज आपल्याला पाहायला मिळतो तो तागायत हालाकी सुवर्ण आहे, पण त्याला तेवढी क्षमता पाहिजे पाहण्याची, तेवढी ताकद पाहिजे. तो आहे तो सुवर्णाचा आहे, पण अदृश्य विभूती प्रेरली असल्यामुळे आणि त्या ठिकाणून कुबेराला दान दिल्यामुळे तो कुबेर या ठिकाणून अदृश्य शक्ती प्रेरून त्या ठिकाणून निघून गेला. ती विभूती पडल्यामुळे तो सुवर्णाचा डोंगर झाकून गेला आणि सामान्य स्थितीमध्ये पुनश्च उपलब्ध आपल्याला तो पाहायला या ठिकाणी मिळतो आहे. मग अशा वेळेस त्या ठिकाणी कोण कोण राहिलं तर त्या ठिकाणी महादेव राहतात आणि त्या महादेवांना त्या ठिकाणी नाम प्राप्त झालं वृद्धेश्वर महादेव किंवा म्हातारा देव सुद्धा म्हणतात. 6 महिने त्यांची वृद्धी होते, 6 महिने घट होतं लिंगामध्ये. आजही आपल्याला तागायत ते पाहायला मिळतं. कमी जास्त लिंग वाढतं कमी असतं, त्याला वृद्धेश्वर महादेव या ठिकाणी म्हणलं जातं. तयाच्या पश्चिम दिशेशी कानिपा राहिला स कटकेशी शिष्यकटिकेशी वस्ती करुणे नाम ग्रामाशी मर्यायशे ठेविले. त्याच्या पश्चिमेला म्हणजे मच्छिंद्रनाथाच्या पश्चिम दिशेला किंवा म्हातारा देवाच्या पश्चिम दिशेला म्हणजे आपल्या पूर्वेकडील बाजूला मढी नावाचं गाव स्थापन करून श्री कान्होबा सद्गुरू श्री कानिफानाथ त्या ठिकाणी गर्भगिरीवर राहतात आणि गावाचं नाव शिष्यासहित राहतात. आजही समस्त संतांच्या शिष्यांच्या समाध्या मढीला आपल्याला दर्शनासाठी पाहायला मिळतात, दर्शन घ्यायला मिळतं. आणि त्या श्री क्षेत्र मढीला आजही सुद्धा जाज्वल्य असलेली समाधी श्री कानिफनाथाची आहे. आणि त्या ठिकाणी कानिफनाथ आजही जसं मायंबाला श्री सावरगावला जाज्वल्य समाधीमध्ये असणारे श्री मच्छिंद्रनाथ आहे, त्या स्थितीमध्ये कानिफनाथ या ठिकाणी राहतात. तया दक्षिण पर्वती राहता झाला मच्छिंद्र जाती तयाहुनी पूर्व पर्वती जालिंधर राहत असे. आणि तिथून बीड जिल्ह्यामध्ये ते जालिंधरनाथच्या ठिकाणी गर्भगिरीच्या त्या रांगेमध्येच वास्तव्याला आहे. एक छोटंसं खेडगाव त्या ठिकाणी आहे. जालिंधरनाथाची सुद्धा त्याच गर्भगिरीला समाधी आहे. नाथ परिक्रमा ज्यावेळेस आपण संकल्प करू किंवा आपल्या श्रीनाथ करून घेतील त्यावेळेस आपण त्याच्या संदर्भाने आणखी माहिती कोणकोण नाथ कोणकोणत्या गावाला आहे, कुठं त्यांची समाधी आहे, नेमक्या त्याच समाध्या सत्य आहे की काही समाध्या. आता मला बरेच प्रश्न विचारले जातात या संदर्भातले. नवनाथ चालू असताना, पारायण चालू असताना की महाराज आम्ही या ठिकाणी बघतो की या ठिकाणी सुद्धा असं म्हणलं जातं सैलानी बाबा आहे किंवा अजून काही पीर महात्मे आहे किंवा अजून काही तिथं समाध्या आहे की त्या समाध्या नाथांच्या का इथे म्हणतात की जाज्वल्य स्थान आहे इथे सुद्धा. तर असं का, तर त्याचं कारण असं आहे की तिथं ते समाधी स्थान म्हणजे त्या ठिकाणी असणारं श्रीनाथांची दीक्षाभूमी आहे. श्रीनाथांनी काही काळ त्या ठिकाणी घालवलेला आहे, त्या ठिकाणी काही काळ राहिलेले आहे. समस्त नवनाथ म्हणून ती भूमी त्या नावाने प्रसिद्ध झाली. जसं आमच्या औरंगाबाद शेजारी कायगाव नावाचं एक सुंदर रमणीय क्षेत्र आहे. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी
स्थापन केलेलं दिव्यलिंग आहे, रामस्मृती आहे, रामपादुका आहे. मग राम कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहिली होती का? तर नाही. त्या ठिकाणाहून येऊन गेली, काही काळ त्या ठिकाणी वास्तव्य त्या ठिकाणी केलं, नंतर नाशिकला वास्तव्य केलं, तिथे सुद्धा रामपर्णकटी आहे. अशा पद्धतीने नाथ ज्या ज्या ठिकाणी राहिले त्या त्या ठिकाणी त्यांचं समाधी स्थळ स्थापन करण्यात आलं. म्हणून त्या त्या ठिकाणी स्थळ असल्यामुळे ते जाज्वल्य समाधी आहेत. आणि परत ते ब्रह्मपदाला प्राप्त झाले होते. म्हणून विठ्ठल जळी स्थळी भरला, ते संपूर्ण व्याप्त आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भक्ताचं मानस झालं त्या त्या ठिकाणी श्रीनाथांची मूर्ती समाधी या पद्धतीने स्थापन केली आणि त्या त्या ठिकाणी उपासना सुरू झाली. म्हणून ते स्थान पवित्र होत गेलं. म्हणून त्या त्या ठिकाणी समाधी आपण आज बघतो आहोत. अजून आता काही समाध्या आपल्याला बघायच्या आहेत. आणि त्या पर्वत पहिल्या दिवशी नागनाथ राहिला वडवानेळेशी आणि रेवण सिद्धतया महिषी विताग्रामी राहत असे. या ठिकाणी पर्वताच्या पलीकडे असणारं एक गाव आहे वडवानळ नावाचं. आजही सुद्धा त्याच नावाने ते प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी श्री वटसिद्ध नागनाथ, आता हे नाव तुम्ही नवीन ऐकताय, या नाथांचं चरित्र अजून आपल्याला पुढे बघायचं आहे. वटसिद्ध नागनाथ त्या ठिकाणी राहिले. मग अगोदर हा अध्याय का आला? तर त्या ठिकाणी गर्भगिरी आख्यान चालू असताना सहज लेखकाने पुढील भविष्य, पुढील कथा आपल्याला सांगून टाकली. हे ग्रंथकारण जो लिहिला गेला, आता या ग्रंथाला लिहून साधारणतः मला तरी वाटतं 350 ते 400 वर्ष पूर्ण होतात. नवनाथ भक्तिसार नावाचा ग्रंथ लिहिला गेला, तो 200-250 तरी वर्ष पूर्ण होती. आणि नाथ एक साधारणतः 600 वर्ष पूर्वी समाधिस्थ झाले. काही नाथ अगोदर समाधिस्थ झाले, काही नाथ नंतर समाधिस्थ झाले. गहिनीनाथांनी नाथांना उपदेश केला हे आपल्याला माहिती आहे. असं आपण बघतो. म्हणून आपल्याला जे बघायचं आहे की आता कोणकोणत्या पुढे वटसिद्ध नागनाथ या ठिकाणी वडवानळ नावाच्या गावाला राहिले आणि पलीकडे असणारा विटा आवराळा म्हणून कन्नड तालुक्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये क्षेत्र आहे. या ठिकाणी रेवणनाथ राहिले. त्या ठिकाणी त्यांची जाज्वल्य समाधी आहे. अशा पद्धतीने दिव्य असं समाधी वर्णन या ठिकाणी करण्यात आलं. गोर आतापर्यंत मच्छिंद्रनाथांना त्या गहिनीनाथाला विद्याभ्यास सांगताय म्हणून सांगितलं, सगळ्याला बोलवलं. परत आपण कथेवर येऊ. पुन्हा समाधी सोहळा संपला. तो भाग आपला पुढचा आहे. आपल्याला अजून त्याच्याबद्दल आणखी माहिती घ्यायची आहे. तत्पूर्वी आपली कथा ही अधुरी राहते. म्हणून पुन्हा आपण कथेवर येऊ. अभ्यास करण्यासाठी मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी अभ्यास करून घेण्यासाठी गर्भगिरीवर राहतात. या ठिकाणी गोरक्ष हा निरोप घेऊन पुढच्या यात्रेसाठी निघालाय. त्यानंतर गोरक्षाचा अभ्यास पूर्ण, गहिनीनाथाचा या ठिकाणी अभ्यास पूर्ण होतो. त्या ठिकाणी गहिनीनाथ सुद्धा ते मधुब्राह्मण घेऊन जातात. आणि या ठिकाणी पुन्हा सांगण्यात प्रश्न विचारला, महाराज या समाध्या आता आम्हाला काय त्या कबरी सारख्या दिसतात, याचं कारण तुम्ही सांगा. तर लेखक सांगतात, कवी सांगतात, ग्रंथकार सांगतात की बाबा हे होण्याचं कारण असं आहे की ह्या समाध्या शक्य 1000 या वर्षी घेण्यात आला. आता शक्य 1900 चालू आहे. जवळपास 900 ते 950 वर्ष समाधींना मच्छिंद्रनाथाच्या झाले. नंतर हळूहळू नंतर जालिंदरनाथाने घेतली, नंतर मढीने घेतली, कालिपनाथाने घेतली. अशा वेगवेगळ्या हळूहळू नंतर समाध्या होत गेल्या या ठिकाणी.
मग या समाध्या घेतल्या का हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे नाथ भविष्य जाणणारे होते. पुढे यवन साम्राज्य उदयाला येईल, यवन साम्राज्याची स्थापना होईल, यवन धर्म हा सर्वत्र होईल, यवन धर्म हा करावा लागेल, यवनाचं ऐकावं लागेल. ह्या भारतावर, या भारतभूमीवर यवनाचं राज्य येईल, मुसलमानांचं राज्य येईल. म्हणून ह्या अशा पद्धतीने नाथांनी समाधी घेतल्या. मग पुढे काही कालांतरानंतर अकबर नावाचा बादशाह ह्या भारतभूमीवर त्याचं राज्य आलं. त्यांनी सगळीकडे बघितलं की ह्या समाध्या आहे कोणाच्या. तर त्यावेळेस त्या काही माणसांनी सांगितलं, त्यांच्या लोकांनी, बहुतेक आपल्या पूर्वजांच्या ह्या समाध्या असाव्या. मग त्या ठिकाणी त्यांनी मस्जिदी बांधल्या आणि आपले आपले पुजारी त्या ठिकाणी ठेवले, काजी त्या ठिकाणी पूजेसाठी ठेवले. नंतर काही कालांतरानंतर ह्या लक्षात आलं की या नाथांच्या समाध्या आहेत. मग नंतर आपल्या हिंदू राष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी, छत्रपती राजाराम महाराजांनी या सगळ्यांनी त्या ठिकाणून ह्या यवनाचा पराभव करून आपले माणसं तिथे ठेवले आणि पुनश्च त्यांना नावं दिली. त्या अगोदर यवनांनी त्यांना नाव दिलं होतं. त्या मच्छिंद्रनाथाच्या समाधीला मायबा असं नाव दिलं. कानिफनाथाला त्यांनी कानोबा नाव दिलं. जालिंद्रनाथाला त्यांनी जानपीर असं नाव दिलं. गैनीनाथाला गैबीपीर नाव दिलं. कल्याण कलयुगी बाबा चैतन्य, राजबाबा गज नाम ठेविले त्यानं. मय म्हणाल हे यवना कारण ऐशे विपरीत केले. परी समाधी पाहिल्या कबरी ऐशा, म्हणून त्या ते पडला भास. परकी हे पीर असतील यवना पुढचे, म्हणून प्रविष्ट झाले. हे बहुतेक काहीतरी आपले पूर्वज असावे. या अनुषंगाने बादशाह अकबरांनी त्यांना हे नाव देण्यात आले. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी असणार कथा ही घडली. जाता जाता ह्या ठिकाणी गोरक्षनाथाने पुन्हा कथेवर आलं. येतो समाधीचं आपलं थोडंसं नंतर आपला 40वा अध्याय घ्यायचा आहे समाधीचा. पुनश्च कोणकोणत्या नाथांनी कशा कशा पद्धतीने कुठे कुठे समाध्या घेतल्या आणखी आपल्याला त्याच्याबद्दल ऐकायचं आहे. 40व्या अध्यायामध्ये आपल्याला विस्तृत स्वरूपाने ते ऐकायला मिळणार आहे. गोरक्षनाथांनी या समाधीचं रक्षण करण्यासाठी सटव्यांची त्या ठिकाणी स्थापना केली आणि गोरक्षनाथ पुढे तीर्थयात्रेला निघून गेले. आता गोरक्षनाथ पुढे असणारे गिरिनार नावाच्या पर्वतावर जातील, श्री दत्तांना भेटतील. तत्पूर्वी आपल्याला आणखी एक कथा या ठिकाणी पुढे जोडायची आहे. ती म्हणजे भर्तरीनाथ, राजा भर्तरीची, राजा विक्रमादित्याची कथा आपल्याला बघायची. आपण जो आज चित्रपट बघतो, गाढवाचं लग्न, मकरंद अनासपुरी नावाच्या नटाचा तो चित्रपट आहे, तो आपण जो बघतो त्याची मूळ कथा श्री नवनाथ ग्रंथातून घेण्यात आली. ती मूळ कथा काय ती आपल्याला बघायची आहे. नंतर आणि जालिंद्र आपलं भर्तरीनाथाचा संवाद आपल्याला बघायचा आहे. पिंगळा नावाची तिची राणीचा तिचा उद्धार बघायचा आहे. या सगळ्या गोष्टी अतिशय रुचकर अशा आपल्याला आता आजपासून उद्यापासून असणार भर्तरी आख्यान चालू करायचं आहे. तोपर्यंत आजचा एक भाग आपला इथं संपतो आहे. आजची सेवा भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना एवढंच मागायचं भगवंताकडे की सदोदित नामचिंतन घडावं, नाथांची सेवा घडावी, नाथांचं सद्गुरूंची सेवा या ठिकाणी घडावी. आणि झालेली सेवा संतांच्या चरणी, सद्गुरू जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी, सद्गुरू श्री विठोबादादा महाराजांच्या चरणी समर्पित करत असताना
स्वस्तीसी नातरी बालक बोबडा बोले का वाकुडा पाऊली चाले ती चोद करून बावले हे जेवी बालक ज्याप्रमाणे कथा सांगतो किंवा बोलतो आईला जसं गोड वाटतं तसं सगळ्यांनी गोड करून घ्यावं एवढी भगवंताकडे प्रार्थना आणि सेवेला पूर्ण विराम. स्वस्तीचे भक्ती कथा सार समस्त गोरक्ष काव्य किमया गार सदा परिसोत भाविक चतुर. त्रैविंशति अध्याय गोडः पुंडलीकवददारि विठ्ठल ते ज्ञानदेव तुकाराम. नवनाथ महाराज की जय.